राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक होते आहे। एकाच आठवड्यात विक्रमी 3 बैठका मंत्रिमंडळाच्या पाहायला मिळतात। आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होणार आहे। त्याआधीच पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनवणेकडून। राजू, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? सौरभ, पाहतो आपण आज 3 वाजता जे आहे ते लोकसभेच्या आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्या आधी जे आहे ती मंत्रिमंडळ घेण्याची कुठतरी घाई जी आहे ते सरकार करताना पाहायला मिळते। खरं तर या आठवड्यामध्ये जर पाहिलं आपण तर विक्रमी 3 मंत्रिमंडळाच्या बैठकी झालेल्या आहेत। सोमवारी झालेली होती, बुधवारी झालेली होती आणि आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा शनिवारी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ते बोलवण्यात आलेली आहे। 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये घोषणांचा पाऊस जो आहे तो होण्याची दाट शक्यता आहे। खरं तर अजेंड्यावरती आपण पाहतोय फक्त 4 विषय दिलेले आहेत, मात्र आयत्या वेळी जवळपास 20 ते 25हून अधिक विषय येण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मागच्या 2 कॅबिनेटला सुद्धा अजेंड्यावरती 2 ते 3 विषय होते, मात्र निर्णय होताना 30 यांचा निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे कुठेतरी आचारसंहिता जी आहे त्या कचऱ्यामध्ये सापडू नये म्हणून मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आजची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर लोकसभा निवडणूक आहे आणि त्याच्या आधी कॅबिनेट मीटिंग असतील किंवा अगदी शासन निर्णय असतील यावरती राज्य सरकारने धडाका लावलेला पाहायला मिळतोय। कारण शासन निर्णय सुद्धा या आठवड्यामध्ये कालपर्यंत जवळपास 1000हून अधिक जे आहे ते शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत। काल आपण पाहिलं तर 290च्या आसपास शासन निर्णय काढले होते। परवा जर पाहिलं आपण तर जवळपास 200 काढण्यात आलेले होते। असे एकूण जे आहे ते या आठवड्यामध्ये 1000च्या आसपास जे आहे ते शासन निर्णय काढलेले आहे आणि आज दुपारपर्यंत जे आहे मोठ्या प्रमाणावरती शासन निर्णय जे आहे ते काढले जाण्याची शक्यता आहे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा मोठे धोरणात्मक जे आहे ते निर्णय घेण्याची शक्यता आहे। जसं पाहिलं आहे की मागच्या आठवड्यात आपण मागच्या कॅबिनेटला जे आहे ते रेसकोर्सचा विषय घेतलेला होता। या कॅबिनेटला सुद्धा असे अनेक महत्त्वाचे जे आहे ते निर्णय घेतले जाणार आहे, जेणेकरून कुठतरी आगामी लोकसभेला त्याचा फायदा होऊ शकतो। मात्र कुठतरी जी काही आचारसंहिता लागणार आहे त्याच्या कचऱ्यामध्ये हे सगळे निर्णय अडकू नये म्हणून राज्य सरकारने घाई गडबडीने ही 3री कॅबिनेट या आठवड्यामध्ये बोलवलेली आहे आणि निर्णय घेण्याचा सपाटा लावलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये नेमके काय काय निर्णय होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचे राहणार आहे। सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की ज्या प्रकारे आपण मागच्या 2 आठवड्यामध्ये काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती का कुठल्या प्रकारची पूर्वकल्पना जी आहे ती आम्हाला दिली जात नाही, थेट जे आहे ते आयत्या वेळी प्रश्न उपस्थित केले जातात आणि मंजुरी दिली जाते। त्यामुळे आजच्या बैठकीत सुद्धा असं काय होतंय का हे सुद्धा बघावं लागेल। ठीक आहे राजू, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।